नमस्कार, मी फराह खान. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी. जून 2022 मध्ये शिंदेंनी शिवसेनेमध्ये बंड केला आणि मग या सरकार कोसळून युती सरकार सत्तेत आलं. यानंतर पुढची निवडणूक होईपर्यंत शिंदेंची शिवसेना आणि भाजपच राज्याचा कारभार बघणार असं वाटत असताना 2023 सालामध्ये जुलै महिन्याच्या एका रविवारी संध्याकाळी अचानक अजित पवार सत्तेत सामील झाले आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता हे तिन्ही पक्ष सांगत असल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या विकासासाठी पुढच्या निवडणुकीपर्यंत गुण्या गोविंदानं सरकार चालवतील असं वाटू लागलेलं असतानाच त्यांच्यामध्ये सारं काही आलबेल नसल्याचं वारंवार समोर येत आहे. त्यामुळे महायुतीमध्ये चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित होतोय आणि हीच आहे आजची आपली स्टोरी ऑफ द डे. महायुतीमधील घटक पक्षांमधील मुद्द्याचा वाद आता गुद्द्यावर आलाय. शिवसेना, भाजप आणि अजित पवार गट हे सख्खे मित्र राहिले नसून पक्क्या शत्रूंसारखे एकमेकांशी वागतायत. गणपत गायकवाड गोळीबार आणि आरोपांनी हा वाद आणखी चिघळलाय. महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये फ्री स्टाईल जुंपली. शिवसेना, भाजप आणि अजित पवार गटातील वाद चव्हाट्यावर. महायुतीतल्या 3 पक्षांची एकी इतिहास जमा. शिवसेना, भाजप आणि अजित पवार गटाच्या महायुती सरकारमधील हनीमून पिरियड आता संपलाय. तीनही पक्ष आता एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. सुरुवातीला तीनही पक्ष आपसात किती वैचारिक साम्य आहे हे सांगत फिरत होते, पण या तीनही पक्षातील मुद्द्यांचे वाद आता गुद्द्यांवर आलेत. भाजपच्या गणपत गायकवाडांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केला. या गोळीबाराला मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा आरोप गायकवाडांनी केला. भाजपनंही या प्रकरणात गायकवाडांवर कोणतीही कारवाई केलेली नाही किंवा झालेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेधही केला नाही. गायकवाडांना ज्या कळवा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं तिथं भाजप नेत्यांनी तातडीनं भेटी दिल्या. गणपत गायकवाडांनी केलेल्या आरोपांमुळे मुख्यमंत्री पदाची प्रतिष्ठा धुळीला मिळाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. ज्या वेळेस ही घटना झाल्यानंतर गायकवाडांनी जे आरोप केले ते महाराष्ट्रातील सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीचा गरिमा धुळीस मिळवली आहे. हा वाद एवढ्यापुरता मर्यादित नाही. शिवसेनेच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट छगन भुजबळांशी उभा दावा मांडला. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी भुजबळांच्या हकालपट्टीची मागणी केली, तर भुजबळांनीही संजय गायकवाडांना शिवसेना स्टाईलनं उत्तर देण्याचा इशारा दिला. या मराठ्यांच्या पोरांना आता रिझर्वेशनपासून रोखू शकत नाही, तो त्यांचा हक्क आहे. 70 वर्षापासून ते या विषयाकरता वंचित राहिले आणि म्हणून भुजबळ सरकारमध्ये राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कमरामध्ये लाथ घालून याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा. मला असं वाटतं ते म्हणजे आताही शिवसेनेचे म्हणजे पूर्वी शिवसेनेतच असणार. मला त्यांना सांगायचं आहे, अरे बाबांनो, ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो. त्यापूर्वी शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय शिरसाट यांनी भुजबळांविरोधात वक्तव्यांची मालिका सुरू केली. लोकसभा उमेदवारीवरून तर सत्ताधाऱ्यांमध्ये एकमेकांच्या मतदारसंघावर दावा करण्याची शर्यतच सुरू झाली. शिवसेनेच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर भाजपनं दावा केला. रायगडमध्ये सुनील तटकरेंना उमेदवारी देऊ नका असं भाजपनं जाहीरपणे सांगितलं. शिवसेना लढवत असलेल्या संभाजीनगर मतदारसंघावर भाजपनं हक्क सांगितलाय. शिवसेनेच्या दक्षिण मुंबईच्या जागेवर अजित पवार गटानं दावा केला. शिवसेनेच्या शिरूर मतदारसंघावर अजित पवार गटानं हक्क सांगितलाय. महायुतीतल्या घटक पक्ष असलेल्या बच्चू कडूंनीही महायुतीला आव्हान देण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा त्यांनी नवनीत राणांनी प्रहारचे उमेदवार म्हणून निवडणूक लढावी असं सांगून अमरावतीवर दावा केला. आता त्यांनी विधानसभेच्या जागा ठरवा, नंतर लोकसभेला युती करायची की नाही असं ठरवून अप्रत्यक्ष आव्हान दिलं. लोकसभा जितकी भाजपाला महत्त्वाची आहे तेवढी आम्हाला विधानसभा महत्त्वाची आहे.
आणि लोकसभेच्या माध्यमातून विधानसभेच्या जर वाटाघाटी झाल्या तरच आम्ही भाजपासोबत लोकसभेमध्ये राहू, नाहीतर मग आम्ही जळगाव वगैरे 1-2 ठिकाणी, अमरावती असेल या 3-4 ठिकाणी आम्ही लढू. लोकसभेत आपण लढणार नाही वाटाघाटी झाल्या तर. अजित पवारांनी सांगलीत कामगार मंत्री सुरेश खाडेंच्या मतदारसंघात सभा घेऊन गृहीत धरू नका असा इशारा आज भाजपला दिला. महायुतीत एक नव्हे तर अनेक वाद आहेत. या वादांच्या पार्श्वभूमीवर 3 पक्षांची 3 दिशेला तोंड असल्याचं अधोरेखित झालं. शिवाय 3 सख्खे दोस्त पक्क्या वैरासारखे एकमेकांना पाण्यात पाहत असल्याचं स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. दरम्यान गणपत गायकवाड यांनी गोळीबारानंतर केलेले आरोप शिवसेनेच्या जिव्हारी लागलेत. गणपत गायकवाड यांच्यावर भाजपनं कारवाई करावी या मागणीसाठी शिवसेनेचे 7 मंत्र्यांनी फडणवीसांची भेट घेतली. फडणवीसांनी शिवसेनेची तक्रार ऐकून तर घेतली, पण गणपत गायकवाड यांच्यावर भाजपनं अजून कोणतीही कारवाई केलेली नाही. गणपत गायकवाडांवर शिस्तभंगाची कारवाईची शिवसेनेची मागणी. शिवसेनेचे 7 मंत्र्यांची फडणवीसांकडे तक्रार. शिवसेना भाजपमधील वाद गायकवाडांच्या आरोपांनी चव्हाट्यावर. गणपत गायकवाड यांनी गोळीबारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमुळे गोळीबार करण्यापर्यंत मजल गेल्याचा दावा हा गणपत गायकवाडांनी केला. गणपत गायकवाडांनी थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप करून महायुतीचा धर्म मोडल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. शिवसेनेच्या शंभूराज देसाई, उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकर या 7 मंत्र्यांनी फडणवीसांची भेट घेतली. भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या बद्दल जे तथ्यहीन, बेबुनियाद, बिनबुडाचे, ज्याच्यामध्ये कसलाही अर्थ नाही असे जे आरोप माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांवर व्यक्तिशः केलेले आहेत, त्याच्याबद्दल आम्ही आमचं मत हे माननीय फडणवीस साहेबांच्या समोर मांडलं. मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर गणपत गायकवाड यांना आक्षेप होता, तर त्यांनी पालकमंत्री म्हणून आपल्याकडे का तक्रार केली नाही असा सवालही शंभूराज देसाई यांनी उपस्थित केला. गणपत गायकवाड आमदार ज्या जिल्ह्यातनं येतात त्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे. या 1.5 वर्षामध्ये एकदा सुद्धा कधी आमदार गणपत गायकवाडांनी माझ्याकडे हा विषय मांडला नाही किंवा समन्वय समितीच्या बैठकीमध्ये सुद्धा या विषयावर यापूर्वी कधी चर्चा झाली नाही. हा जो विषय आमदार गणपत गायकवाडांनी माननीय मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा केला, आरोप करण्याचा केला, तो पहिल्यांदाच त्यांनी काल केलेला आहे. दुसरीकडे भाजपनंही या प्रकरणात थोडी सावध भूमिका घेतली. गणपत गायकवाड यांनी आरोप करायचे तर त्याचे पुरावे द्यायला पाहिजे होते असं मुनगंटीवारांनी म्हटलं. जेव्हा आपण संयुक्तपणे सत्तेत असतो तेव्हा आरोप करताना पुराव्याशिवाय करू नये. अन्यथा आरोप करायचे असेल तर तुम्ही एकीकडे सरकारमध्येही राहायचं आणि त्याचे फायदे घ्यायचे, हे तर बघा व्यक्तिगत रीतीने चूक वाटतं. पुरावे असेल कोणाही बद्दल तर ते तर आपल्याला गृह विभागाकडे देत आहे. गणपत गायकवाडांनी केलेला गोळीबार आणि त्यानंतर केलेल्या आरोपांमुळे महायुतीत काहीही अलबेल नसल्याचं समोर आलं. गणपत गायकवाडांच्या निमित्तानं शिवसेना आणि भाजपमध्ये वाद निर्माण झाल्याचं अधोरेखित झालं. ज्योत्सना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई. तर राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या गुंडांसोबतचे काही फोटो समोर आलेत. हे फोटो बघून महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेला चाललंय असा सवाल तुम्हालाही पडला असेल. मंगल देशा, पवित्र देशा अशी ओळख असलेल्या महाराष्ट्राची आता गुंडांच्या देशा अशी ओळख होऊ पाहतीये की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेला चाललंय हे सांगण्यासाठी हे फोटो पुरेसे आहेत.
मंगल देशा पवित्र देशा अशी ओळख असलेल्या महाराष्ट्राची आता गुंडांच्या देशा अशी ओळख होऊ पाहते की काय असा प्रश्न निर्माण झालाय। राजकीय पक्षांच्या नेत्यांचं गुंड प्रेम उतू चाललंय का असा प्रश्न निर्माण झालाय। निवडणुकीच्या तोंडावर गुंड आणि नेत्यांच्या गाठीभेटी सुरू झाल्यात का असा प्रश्न पडलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी कुख्यात गुंड गजा मारण्याची भेट घेतली। गजा मारणे पार्थ पवारांच्या मांडीला मांडी लावून बसला होता। गजा मारणे नावाचा जो एक गुंड होता, या गुंडाची भेट उपमुख्यमंत्र्याचे पुत्र जे होते पार्थ आणि यांना भेटले जाऊन, त्याचप्रमाणे हेमंत दाभेकर हा माणूस गुंडा माणूस ज्याच्यावर खुनाचा गुन्हा आहे ते जाऊन वर्षावर भेटून देतात। तेही मुख्यमंत्र्यांचे पुत्र त्यांची भेट घालून देतात आणि वर्षावर घेऊन जातात। पार्थचं गजा मारणे प्रेम कमी की काय? अजित पवारांची पिंपरी चिंचवड मधील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आसिफ दाढीनं देवगिरी या शासकीय बंगल्यावर भेट घेतली। सिम्मी या बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेशी आसिफ दाढीचे संबंध असल्याचा आरोप आहे। खुनाचे अपहरणाचे त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत। सगळ्याच गुंडांना आपलं सरकार असल्याचं वाटत असल्याचा टोला विरोधकांनी लगावलाय। सध्या सगळ्याकडेच गुंड जात आहेत। गुंडांना वाटतं की सरकार आपलं आहे। सगळ्यात सुरक्षित सरकारचे बंगले, मुख्यमंत्र्यांचे, उपमुख्यमंत्र्यांचे, मंत्र्यांचे बंगले सगळ्यात लपायला, आश्रय घ्यायला। गणपत गायकवाडांनी केलेल्या गोळीबाराच्या निमित्तानंही राजकारणाच्या गुन्हेगारीचा मुद्दा ऐरणीवर आलाय। शिवसेनेचा शहर प्रमुख आणि भाजपच्या आमदाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्यांना राजकीय आश्रय दिल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। भारतीय जनता पक्षाचा आमदार आणि मुख्यमंत्र्यांचे शहर अध्यक्ष आणि त्यांना मिळालेला राजाश्रय आणि राजपुत्राचा पाठिंबा यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासाला, परंपरेला काळा दिवस म्हणावा किंवा काळं फासणारी अशी घटना। फोटो सेशनच्या मुद्द्यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सगळ्यांचीच पाठराखण केली आहे। नेत्यांसोबत फोटो कुणीही काढू शकतो, गुन्हेगारांशी संबंध असल्याचे पुरावे समोर यायला हवेत असं मुनगंटीवार म्हणाले। अगर कोणी भेटेगा आगा तर आपण काही पोलीस विभागातून त्याचं व्हेरिफिकेशन साधारणतः करत नाही आणि असे अनेक अनोळखी चेहरे असतात जे कोणत्या तरी आपल्या परिचित व्यक्तीचा बोट पकडून आपल्याला भेटायला येतात, म्हणून फोटो काढगा म्हणजे आपण त्याच्या पाठीशी आहोत असा त्याचा अर्थ कृपया लावू नका। गुंड आणि गुन्हेगारांना राजकीय आशीर्वाद हवा असतो, तर निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांना गुंडांची गरज लागते। राजकीय नेते आता साधन सुचिता विसरून गुंडांना जाहीरपणे मिरवू लागलेत। त्यामुळे गौरवशाली राजकीय परंपरा लाभलेल्या महाराष्ट्राला आता गुंडांच्या देशा म्हणायला लागतील अशी भीती वाटू लागली आहे। ज्योत्स्ना गंगणेसह चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।